आपल्या आयुष्यात कोणा एका व्यक्तीला आदर्श मानत असतो. मोठा भाऊ, ताई, बाबा, आई, मामा किंवा इतर कोणतीही व्यक्ती असो, तो आदर्श असतो. त्यासारखं काहीतरी करायचं असतं. अशाच एका मुलाचे आदर्श होते त्याचे काका. त्यांच्या छत्रछायेखाली तो वाढला. संस्कार व अनुभव मिळत गेले आणि काकांच्याच विचारातून त्याच्यातला नेता त्याला दिसला. सूर्य म्हटलं की आपण पूर्वेकडे बघतो, तसा तो काकांकडे बघायचा. पुढे काकांचा वारसा रक्ताच्या नात्याकडे गेला, पण विकास भानाचा, दूरदृष्टीचा व सौंदर्यदृष्टीचा वारसा घेऊन त्या मुलाने रुजवात केली नवनिर्माणाची. माननीय बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानत राजसाहेब ठाकरेंनी सिद्ध केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना. स्वाभिमान जपण्यासाठी, स्वतःचे महाराष्ट्रप्रती दायित्व स्वीकार करण्यासाठी राजसाहेबांनी शिवसेना पूर्णपणे सोडली. शिवसेना या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय. तुमच्याही आयुष्यात असा एक संघर्षमय प्रसंग आला असेलच, जेव्हा कम्फर्ट झोन मधील आयुष्य एकीकडे आणि स्वाभिमान दुसरीकडे. अशावेळी संवेदनशील माणूस संघर्ष सहित पण स्वाभिमानाचा रस्ता स्वीकारतो. तेच केलं त्यांनी. 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्राचा भौतिक व सांस्कृतिक विकास करणे तसेच मराठी भाषेची अस्मिता जपणे ही मनसेची मूळ तत्वे आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एकवटणे राजसाहेबांना आवश्यक वाटते. सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे, मराठी पाट्या लावणे, युवकांसाठी रोजगार उपलब्ध करणे, महिलांसाठी संरक्षण व समानता अशी रचनात्मक कामे त्यांनी पक्षाद्वारे हाती घेतली. महाराष्ट्र मराठी माणसासाठीच अशी राजसाहेबांची विचारधारा आहे. तमिळ, बंगाली, इतरही राज्यात स्थानिक लोक त्यांच्या भाषेतच बोलतात. त्यांचे हिंदी इंग्लिश विना काहीही अडत नाही. आपणही मराठी भाषेतच बोललं पाहिजे. मराठी भाषेचा आग्रह म्हणजे इतर भाषांचा दुराग्रह नव्हे. महाराष्ट्रात परप्रांतीयांचे प्रमाण प्रचंड आहे व ते वाढतच आहे. त्यांचा ओघ रोखण्यासाठी व मराठी माणसाला रोजगार संधी प्राप्त करून देण्यासाठी राजसाहेबांनी चंग बांधला. विविध राज्यातील राजकारण्यांनी तेथील सुव्यवस्था व रोजगार संधी राखली नसल्याने तेथील नागरिक महाराष्ट्रात येतात आणि इकडच्या स्थानिक नागरिकांचे हक्क डावलले जातात. महाराष्ट्रासारखी इतरही राज्ये सक्षम व्हावीत, जेणेकरून तेथील नागरिकांना स्थलांतर करावं लागू नये, ही त्यांची मूळ भूमिका आहे. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत पुणे, मुंबई, ठाणे व नाशिक येथे मनसेला लक्षणीय यश मिळाले. 2012 मध्ये नाशिक महानगरपालिकेत मनसेचे 40 उमेदवार निवडून आले. जनमताचा स्पष्ट कौल मिळाला आणि राजसाहेबांनी सर्वांग सुंदर नाशिक घडवण्याचा संकल्प केला. नाशिकमध्ये 510 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते बनवताना 2000 चाचण्या घेतल्या गेल्या. नंतर 3 वर्षात त्यावर खड्डे पडले नाही व रस्ते दुरुस्तीची कुठलीही तरतूद करावी लागली नाही. कचरा व्यवस्थापन व 200 घंटा गाड्यांचे नियोजन जीपीएस प्रणालीने केले जाते. कचरा डेपोमध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती व वीज निर्मिती केली जाते. सांडपाण्याचे योग्य नियोजन करून शुद्ध करून गाळापासून बायोगॅसची निर्मिती केली आहे. तसेच शुद्ध केलेले पाणी गोदावरीत सोडले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी धरण प्रकल्प मार्गी लावला. 16 किलोमीटर पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध होईल आणि 40 वर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. शहर विकास विभाग संगणकीय केला. महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त केली. टाटा ट्रस्ट व महिंद्रा यासारख्या मोठ्या कंपन्यांची मदत घेऊन 93 हेक्टर जमिनीवर पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान निर्मिती केली. उत्कृष्ट शिल्प, बगीचे याद्वारे चौक सुशोभीकरण, भिंतीवरील सुंदर चित्रांनी युक्त उड्डाण पूल याद्वारे सुंदर शहर नियोजनाचे काम केले. महानगरपालिकेची शाळा दुरुस्ती व नवीन वास्तू, ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, बाळासाहेब ठाकरे स्मारक ऐतिहासिक संग्रहालय, ऑनलाईन तक्रार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. गेल्या 3 वर्षात 72,000 तक्रारी आल्या व 71,600 तक्रारींचे निवारण झालेले आहे.
स्मार्ट नाशिक ॲप उपलब्ध करून दिले आहे. 50 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 20 दशलक्ष लिटर जलकुंभ उभारण्यात आले. अशा प्रकारे नाशिक मधील कामाद्वारे राजसाहेबांनी आदर्श शहर नियोजनाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले. त्यांना जशी व्यंगचित्रातील सौंदर्यदृष्टी आहे तशी महाराष्ट्र रचनेतही आहे. त्याच आधारे त्यांनी नाशिकचा विकास करून दाखवला आणि या संकल्पनेतून साकारला महाराष्ट्र विकासाचा आराखडा, ब्लूप्रिंट. ही सुंदर रचना हीच आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या आराखड्याची गुरुकिल्ली. हीच आपली कार्यसंस्कृती, हीच आपली दिशा, सुंदर आणि संपन्न महाराष्ट्राची. 10वी 12वीच्या परीक्षा असल्या की पालक आपल्या नोकरी व्यवसायातून सुट्टी घेऊन 24 तास मुलांच्या दिमतेस हजर असतात. त्याच प्रकारे राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सिद्ध होऊन ही ब्लूप्रिंट तयार केली. त्यांनी सर्व महाराष्ट्रीयांना आवाहन केलं आहे की आपल्या घराप्रमाणेच आपलं देश, आपले राज्य, आपली गल्ली स्वतःची माना. घरात ते संस्कार पाळतो ते मनापासून आपल्या महाराष्ट्रकरिताही पाळा. देश सरकारचा, राज्य शासनाचं, शहर महानगरपालिकेचं, गाव ग्रामपंचायतीचं, मग तुमचं काय आहे? खरं तर पहिली जबाबदारी तुमचीच आहे. फक्त सरकार काही करू शकत नाही, तर प्रत्येक नागरिकांनी हे काम वाटून घ्यायचं आहे. महाराष्ट्राची बलस्थाने, त्रुटी, अडचणी, संधी या सगळ्या बाबींचा विचार या विकास आराखड्यात साहेबांनी केलेला आहे आणि आजच्या तारखेत तो अंमलात आणण्याची गरज आहे. वैयक्तिक असो वा महाराष्ट्राचा असो, विकासासाठी विजन महत्वाचं. या संकल्पनेतून सुंदर शहर नियोजन, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाचा आदर्श आराखडा त्यांनी तयार केला आहे. गेल्या काही वर्षात टोल प्रश्न, एल्फिस्टन रोड दुर्घटनेवरील टीका, महिलांना 100 रिक्षा वाटप, रेल्वेमध्ये मराठी मुलामुलींच्या भरतीचा आग्रह, असे कितीतरी प्रश्न राजसाहेबांनी उचलून धरले व त्यांचा पाठपुरावा केला. राजसाहेबांवर एक टीका होते की ते मनुवादी आहेत. थोडी दुरुस्ती करतो, खरं तर ते मनुष्यवादी आहेत. ते नेहमी सर्व जाती जमातींना पाठिंबा देत आले आहेत. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासाठी भारतातील महत्वाचे पथदर्शक आहेत. आपल्या भाषणातून ते नेहमीच बाबासाहेबांच्या विचारांचे, कार्यांचे दाखले देत असतात. जातीपातीमध्ये गुरफटलेलो आहोत. हा ब्राह्मण आहे, हा मराठा आहे, हा माळी आहे, हा दलित आहे. आज या सगळ्या लढ्यासाठी तुम्हाला तयारीला लागावं लागेल. महाराष्ट्राचा विचार करताना राजसाहेब व्याकुल होता आणि म्हणतात, या परिस्थितीत मला स्वतःसाठी किंवा मनसेसाठी बुद्धीनी राजकारण करायचं नाही, तर महाराष्ट्र विकासासाठी मनापासून काम करायचंय. मी सर्व महाराष्ट्राला आवाहन करतो, मी विकासाचा आदर्श आराखडा तयार करू शकतो, तर तुमच्या मतानं आणि सहभागानं तो आराखडा शक्य करून दाखवेनच. राजसाहेब 14 जून 2018 रोजी वयाची 50शी पूर्ण करीत आहेत. त्यांची राजकारणातील कारकीर्दही 25शी गाठते. या दुहेरी सुवर्ण क्षणांसाठी आमच्यातर्फे व संपूर्ण महाराष्ट्रातर्फे राजसाहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या मनामनात विराजमान आहातच आणि आम्ही तुमच्या सोबतच आहोत महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी.